तर मित्रांनो पाहू शकता आपले वंचितचे तालुकाध्यक्ष चंदूभाऊ रायबोले यांच्यासोबत आपल्याला ते एक व्हिडिओ जो आपण न्यूजवर पाहिला त्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. तर काय साठी बॅनर लावले होते भाऊ तुम्ही? ज्या दर्यापूर दहिहंडा रोडची अवस्था आहे हा. त्या अवस्थेकडे या अमरावती लोकसभेचे विद्यमान खासदार हे याच्या आधी 5 वर्ष इथं आमदार पण होते, हा. आता खासदार आहे. असं असताना त्या रोड तेव्हापासून ते आमदार असताना पासून तो रोडची दुरावस्था भयंकर आहे की आमच्याच गावची एक मुलगी रस्त्यात डिलिव्हरी झालेली आहे. हा. परंतु लोकप्रतिनिधी इथं फक्त कमिशनच्या मागे लागून रोडकडे जनतेच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे आमचा, हा निर्णय आमचा ठाम राहील आणि आम्ही लोकप्रतिनिधींचा निषेध नेहमीसाठी करत राहू. तर दर्यापूर दहांडा रस्ता म्हणजे हा चर्चेचाच विषय आहे. सर्वांनाच माहिती आहे रोड खराब आहे. मग तुम्ही हे आपल्या तालुक्यामध्ये नवीनच काहीतरी केलं नवीन काय केलं व की बा बॅनर लावून आजपर्यंत असं कोण केलेलं नाही. बॅनर लावून बा निषेध व्यक्त आणि पूर्ण तालुक्यात या गोष्टीची चर्चा चालू आहे. त्यांना त्यांची जोपर्यंत जागा दाखवणार नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही. त्यामुळे जे काही निषेधार्थ जे बॅनर लावले होते ते बॅनर त्यांची जागा दाखवण्यासाठी लावले होते की लोकप्रतिनिधीच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून पाठवलं, लोकांना समस्या उद्भवण्यासाठी नाही निवडून पाठवलं, म्हणून ते बॅनर निषेधाचे लावले होते. आता त्या बॅनरची चर्चा पूर्ण दर्यापुरातच आहे आणि मला वाटतं रात्री फाडण्याचा पण एक व्हिडिओ आलेला आहे. तर त्याबद्दल काय म्हणणार? आमदार साहेबाचे जे निकटवर्ती आहेत आणि युवा सेनेचे जे तालुकाध्यक्ष आहेत सागर गिरे, त्यांनी जो तो फाळण्याचा दम दाखवला, तोच दम जर रोडच्या कामासाठी जर दाखवला असता तर फार चांगलं झालं असतं. त्यांनी जर बॅनर काढले तर चालते, पण त्यांनी आजपासून काम जर लावलं असतं तर मला वाटलं त्यांनी काम सुरू होऊन राहिलं म्हणून बॅनर फाडले की काय, अशी शंका निर्माण झाली होती. असू शकते, काम आलं असेल म्हणूनही फाडू शकतात ते, असंही असू शकते ना. त्यांनी जाहीर करावं. अन करेल आहे म्हणते ना की बा म्हणजे त्याने आढावा गेलाय, पुरावा करेल आहे रोडचा. जे काय केलं असन ते सर्व दर्यापूर ते दहिहंडा रोडवर राहणाऱ्या जनतेसमोर प्रकाशित करावं. पण आता मला असं वाटतं आता एप्रिल आहे, एप्रिल आणि पुढचा महिना गेला की रोड तर मला वाटतं पुढच्या वर्षातच जातात. पुढच्या वर्षात काय तो रोड 12ही महिने होणार नाही. आणखी एवढं 100% गॅरंटी आहे का तुम्हाला की रोड होणारच नाही? गॅरंटी म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधी निधीची अवस्थाच त्याप्रमाणे त्यासारखी आहे. त्यामुळे मला गॅरंटी आहे की तो वर्षभरही रोड होणार नाही. तर पाहू शकता तुम्ही की चंदूभाऊ रायबोले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आहे. यांचं असं म्हणणं आहे की यांनी रोडसाठी एक बॅनर लावलेलं होतं निषेधचं. ते निषेधचं बॅनर फाडलेलं आहे